राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 1500 रुपयांचा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा, सकाळपासून भरपूर ताईंनी कॉल केलेले आहेत, मेसेज केलेले आहेत। त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये आले, काही ताईंना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आले, तर काही ताईंना 1500 रुपयांचा 6वा हप्ता आलेला आहे। तुम्हाला सुद्धा आला की नाही हे सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे। बघा, आजची तारीख आहे 25 डिसेंबर। राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांमधील 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्वांना माहिती आहे, कालपासून निधी वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे। तुम्ही सुद्धा ऑफिशियल चॅनलवरती पाहिलं असेल, परंतु काही माता भगिनींना अजून पैसे आलेले नाही। त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा 6वा हप्ता 1500 रुपयांचा विस्तारित होत आहे। याची कालपासूनच सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। सोबतच मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये सुद्धा विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु तुम्हाला मागील 7,500 रुपये सुद्धा आले नसतील, सोबतच डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल आणि तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तार झाले नसतील, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आज जे प्रमुख 25 जिल्हे आलेले आहेत, त्या 25 जिल्ह्यातील माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, काही अपडेट असतात, त्या अपडेट न केल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होत नाहीत। बघा, आज 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि मागील उर्वरित जेवढी रक्कम होती ती रक्कम विस्तारित होत आहेत। महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने स्पष्ट सांगितलेलं आहे की काल राज्यातील 67 लक्ष महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत। परंतु आजचा टप्पा सर्वात मोठा टप्पा आहे। राज्यातील तब्बल 2 कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता सोबतच मागील 7,500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये विस्तार होत आहे। त्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा पात्रता आहेत, अटी शर्ती आहेत, त्या जर तुम्ही अगोदरच केलेल्या असतील तर तुम्हाला आज 100% पैसे येणार आहेत, अन्यथा मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून काहीही उपयोग होणार नाही। सोबतच राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत। बघा, आज सर्व पैसे विस्तारित करा, जानेवारी महिन्याची सुद्धा तयारी करायची आहे। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पष्ट सांगतायत की आज जेवढी पण रक्कम आहे तेवढी रक्कम सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करा, कारण पुढच्या जानेवारी महिन्याची सुद्धा तयारी करायची आहे। बघा, आजपासूनच हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। काल काही माता भगिनींना आले, परंतु आज सर्वात मोठा टप्पा असल्यामुळे आज राज्यातील कमीत कमी 2 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, या ठिकाणी 1,500 रुपये काही ताईंना आलेले आहे। सर्व ताई मेसेज सुद्धा पाठवत आहे, तुम्हाला सुद्धा आले का ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे। तर बघा, राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे। तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये आहे का? जर जिल्हा असेल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। बघा, प्रामुख्याने काल 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यात आलेले आहे। म्हणजे 67 लक्ष इतकी रक्कम 16 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 7,500 रुपये मागील 5 महिन्यांचे होते, सोबतच 1,500 रुपयांचा जो 6वा हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता होता आणि तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे सुद्धा विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु आज प्रामुख्याने 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित होणार आहेत आणि उद्या जे उर्वरित जिल्हे 13 जिल्हे राहिलेले आहेत, तर त्या 13 जिल्ह्यांमध्ये उद्या ही रक्कम विस्तारित होणार आहेत। आता जी प्रामुख्याने 12 जिल्हे आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांनी या पात्रता करणे सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा हे पैसे विस्तारित होणार नाहीत। बघा, परंतु या पात्रता आहेत का चेक करा, अन्यथा मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून काहीही उपयोग होणार नाही। बघा, स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही मोबाईलची मेसेजची वाट पाहू नका, तुम्ही या पात्रता केलेल्या आहेत का ते चेक करा, त्यानंतरच तुम्ही मोबाईलच्या मेसेजची वाट पाहायची आहे। बघा, पहिली पात्रता काय सांगण्यात आलेली आहे की तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसेल तरच तुम्ही मेसेजची वाट पाहायची आहे। त्याच्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व पैसे आणि लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तारित होणार आहेत, अन्यथा पहिली पात्रता नसेल तर तुम्हाला हे पैसे विस्तारित होणार नाही। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक केलेले असेल तरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण
योजनेच्या मागील सर्व पैसे सोबतच 6वा हप्ता आजच विस्तांतर होणार आहेत। म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असणं गरजेचं आहे, कारण हे पैसे डेबिटद्वारे विस्तांतरित होत आहेत। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। अन्यथा घरामध्ये कोणी पेन्शनधारक नाही, सरकारी नोकरीला नाही, तर तुम्हाला हे पैसे 100% येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टींची काळजी करायची नाही। परंतु या पात्रता लक्षात घ्या, पात्रता असेल तर तुम्हाला 100% पैसे येतील, आणि जर नाही पैसे आले तरी पण काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे। बघा, चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसली पाहिजे, तरच तुम्हाला 6 हप्त्यांचे हे सर्व पैसे विस्तांतरित होणार आहेत। सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतरित केले जाणार आहेत। परंतु 5 एकर जमीन असेल तर तुम्ही 100% पात्र आहात, परंतु 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे। सोबतच 5वी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, घरातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत नसेल तरच तुम्हाला मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आजच विस्तांतरित केला जाणार आहे। त्यामुळे या पात्रतांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा मागील पैसे सोबतच 6वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतरित होणार नाही। सोबतच 6वी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, घरामध्ये 4 चाकी वाहन नसल्यास पैसे येतील, कारण सरकारकडे सर्व डाटा आहे। तुमच्या डीबीटीच्या आधारावरती तुमच्याकडे कोणती 4 चाकी वाहन आहे का, सोबतच घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे का, पेन्शनधारक आहे का, या सर्व डाटा सरकारकडे अगोदरपासूनच असतो। त्याच्यामुळे या पात्रता असतील तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत। बघा, एका ताईंनी सकाळी हा मेसेज पाठवलेला होता, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की डिअर कस्टमर, इंडियन रुपीज 1500 तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत 25/12/2024। त्या ताईंना सकाळ सकाळ मेसेज आलेला आहे, म्हणजेच आजची तारीख आहे 25 डिसेंबर 2024, तर त्यांना 6वा हप्ता विस्तांतरित झालेला आहे। सोबतच दुसऱ्या ताईंनी सुद्धा मेसेज केलेला आहे की त्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये इतकी रक्कम मागील 5 महिन्यांची आलेली आहे, तर त्या ताईंना 6वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे कधी मिळणार असं ते विचारत होते। तर त्या ताईंना आणि राज्यातील जेवढ्या माता भगिनी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना सुद्धा स्पष्ट सांगतो, गॅस कनेक्शन तुमच्या जर स्वतःच्या नावाने असेल तरच पैसे येणार आहेत, अन्यथा थेट लाभ कोणालाही दिला जाणार नाही। सोबतच तिसरा मेसेज सुद्धा बघू शकता, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये काही माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, परंतु हे पैसे मोजक्याच बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। ज्यांनी गॅस कनेक्शन स्वतःच्या नावाने केलेलं होतं त्यांच्याच नावामध्ये हे पैसे आलेले आहेत। परंतु आपण पात्रता बघितली, आता प्रामुख्याने जे 12 जिल्हे आहेत तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा बघून घेऊया। तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत। बघा, पहिल्या दिवशी अकोला जिल्हा सांगण्यात आलेला आहे, अमरावती आहे, अहमदनगर आहे, बीड आहे, औरंगाबाद आहे, बुलढाणा आहे, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये विस्तांतर केले जात आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जर हे पैसे आले नाही तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो। बघा, जर तुम्हाला पैसे 8 वाजेपर्यंत आले नाहीत, बघा आज तुम्हाला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पैसे येतील का नाही याची वाट पाहायची आहे। जर तुम्हाला 8 वाजेपर्यंत पैसे आले नाही तर तुम्ही सरकारच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे। आता हा तुम्हाला नंबर सुद्धा देणार आहे, परंतु हा मेसेज कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा सांगतो, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये सुद्धा तुमचे हक्काचे पैसे येऊन जातील। तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हेल्पलाईन सेवा सुरू केलेली आहे। तर या हेल्पलाईन सेवेच्या आधारावरती राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत सोबतच इतर काही जे लाभ आहेत त्या लाभांचे पैसे जर तुम्हाला आले नाहीत आणि तुमची जर सर्व पात्रता असेल तर तुम्हाला हे पैसे 100% दिले जाणार आहेत। राज्यातील गरीब कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील काही माता भगिनींना मागील पैसे सुद्धा आलेले नव्हते, सोबतच 6वा हप्ता सुद्धा विस्तांतरित झालेला नाही आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतरित झालेले नाही, त्यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी हेल्पलाईन सेवा सुद्धा सुरू केलेले आहे। बघा, आज प्रामुख्याने 25 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार होते, त्याच्यामधले 12 जिल्हे आज आहेत आणि उद्या उर्वरित 13 जिल्हे आहेत। त्या 12 जिल्ह्यांमधील माता भगिनींनी या गोष्टी करणं गरजेचं आहे। बघा, अजितदादा पवार यांनी हेल्पलाईन सेवा सुरू केलेली आहे, तर त्या हेल्पलाईन नंबरवरती
मेसेज करायचा आहे, परंतु हा मेसेज व्हॉट्सअप नंबरवरती करायचा आहे। तुम्हाला दुसरा मेसेज कोणताही करायचा नाही, तो नंबर सेव्ह करायचा आहे आणि त्या नंबरवरून व्हॉट्सअपवरून मेसेज करायचा आहे, परंतु तो नंबर कोणता आहे, त्याच्यामध्ये माहिती काय टाकायची आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर होणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे। तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन नंबरची सेवा सुरू केलेली आहे। आता हा नंबर 9861717171 हा सरकारचा हेल्पलाईन नंबर आहे। याच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे। आता हा मेसेज कसा करायचा ते सुद्धा सांगतो बघा। पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं आहे, परंतु याच्यामध्ये बँकेची डिटेल वगैरे काही द्यायची नाही बघा। पहिल्यांदा तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, सोबतच तुमचा फॉर्म कधी भरलेला आहे ते सुद्धा सांगायचं आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे 1,500 रुपयांचा, सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये हस्तांतर केले जाणार आहेत। त्याच्यामुळे राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे बघा। मेसेज केल्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या अगोदर रिप्लाय सुद्धा दिला जाणार आहे। त्यानंतर तुम्ही खरोखर पात्र आहात का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे बघा। तुम्ही ज्यावेळेस मेसेज करणार आहात त्यावेळेस तुमच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे, त्याच्यामध्ये काही पात्रतेचे मुद्दे चेक केले जाणार आहे, सोबतच तुम्ही डीबीटी ॲक्टिव्ह केली आहे का ते सुद्धा चेक केलं जाणार आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता सोबतच मागील उर्वरित जेवढे पण लाभ आहेत ते लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत, परंतु तुमचा फॉर्म पात्र ठरणं आवश्यक आहे। सोबतच तुम्ही ज्या जिल्ह्यांमध्ये येऊन येता तर त्या जिल्ह्यांमध्ये आजच पैसे हस्तांतर होणार असतील तरच तुम्ही मेसेज करायचा आहे बघा। आज मी तुम्हाला 12 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत, तर त्या 12 जिल्ह्यांची नावे सुद्धा दिलेली आहेत। तर तुम्ही मोबाईलच्या अगोदर मेसेज सुद्धा चेक करायचा आहे। ज्यावेळेस मोबाईलवरती मेसेज येणार नाही त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे तो मेसेज करायचा आहे। त्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जाईल, पात्रता चेक केली जाईल, डीबीटी ॲक्टिव्ह आहे का ते चेक केलं जाईल, गॅस कनेक्शन खरोखर तुमच्या स्वतःच्या नावाने आहे का हे चेक केलं जाईल। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे। अन्यथा या पात्रता नसतील तर तुम्हाला हे पैसे येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा वाट पाहणं गरजेचं नाही बघा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व बँकांना आदेश दिलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता थेट जमा करा। त्याच्यामध्ये कोणती अटी, शर्ती आणि छाननी सुद्धा घेतली जाणार नाही, परंतु पात्रता चेक करूनच हे पैसे हस्तांतरित करा बघा। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण अशा सूचना दिलेल्या आहेत की काल 67 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतरित झालेले आहेत। याच्यामध्ये जास्त करून 7,500 रुपये जास्त बहिणींना दिलेले आहेत, परंतु 1,500 रुपयांचा हप्ता कमीत कमी बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतरित झालेला आहे। त्याच्यामुळे आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता हस्तांतर होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही आज आणि उद्या मोबाईलच्या मेसेजची वाट पाहायची आहे आणि त्याच्यावरती चेक करायचा आहे। जर मेसेज आला नाही तर आपला बँक बॅलन्स सुद्धा चेक करायचा आहे। त्यानंतरच तुम्हाला पूर्ण अपडेट आणि पूर्ण डिटेल भेटून जाणार आहे की तुमच्या खात्यामध्ये खरोखर किती पैसे सुरू झालेले होते आणि किती पैसे आलेले आहेत या गोष्टी सुद्धा दिसणार आहेत। सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सुद्धा लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेली आहे। 9861717171 हा सरकारचा गव्हर्नमेंटचा हेल्पलाईन नंबर आहे। फक्त लाडकी बहीण योजनेसाठी हा नंबर देण्यात आलेला आहे। दुसऱ्या कोणत्या योजनेसाठी या नंबरवरती मेसेज करू नका आणि तुमची जी डिटेल आहे तर ती डिटेल फक्त तुम्हाला तुमचं नाव द्यायचं आहे आणि तुमचा लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म पात्र ठरलेला आहे असं त्यामध्ये सांगायचं आहे। त्यानंतरच तुम्हाला हे पैसे येणार आहेत। सोबतच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस काही माता भगिनींना 7,500 रुपये आलेले नव्हते। त्यांना रक्षाबंधन भाऊबीजेला जो पहिला टप्पा विस्तारित केलेला होता तर तो 3,000 रुपयांचा होता। त्यांना फक्त 3,000 रुपये आले, त्यानंतर त्यांना 1 रुपया सुद्धा आलेला नाही। तर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा मागील सर्व पैसे 6वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तारित करा असा सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे बघा। मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणींसाठी 12 लाख इतकी घरे महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर झालेले आहे। त्यामध्ये पहिल्यांदा लाभ फक्त लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। त्यांची उत्पन्नाची मर्यादा चेक केली जाणार आहे, पात्रता सुद्धा चेक केल्या जाणार आहे। त्यानंतर 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजना किंवा विविध लाभ सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे बघा।
तुमचा जर फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही केंद्राच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायचा आहे। तुमच्या खात्यामध्ये थेट 15,000 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे। सोबतच मोफत पिठाची गिरण महिला व बालविकास विभागाकडून राबविली जाणार आहे। त्यासाठी सुद्धा 20,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। या अपडेट सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि रेशन कार्ड महिला असतील तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आजच हस्तांतर होणार आहेत। कारण रेशन कार्ड महिलांची पात्रता चेक केली जाणार नाही तर त्यांना थेट लाभ दिला जाणार आहे। कारण ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असतं तर त्यांची पात्रता केंद्राकडून चेक केलेली असते। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये चेक करण्यासाठी काहीही अडचण निर्माण होत नाही। त्याच्यामुळे सर्व बहिणींनी मेसेजकडे वाट बघायची आहे, तरच तुम्हाला पैसे आले की नाही हे कळणार आहे। जर मेसेज आला नाही तर आपले बँक बॅलन्स सुद्धा चेक करायचा आहे, त्याच्यावरती सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच मेसेज जरी आला नाही तरी पण आपला बँक बॅलन्स चेक करून समजून जाईल की तुमचे पैसे खरोखर आले की नाही। त्याच्यामुळे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।